नमस्कार. मेडिटेशन सही है या सिरीजमधल्या तिसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सहीमधला एस म्हणजे स्ट्रेस, ए म्हणजे अँक्झायटी, या दोनवर मेडिटेशनचा कसा परिणाम होतो, कसे फायदे होतात ते आपण सविस्तर मागील 2 भागात पाहिलेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये जो तिसरं अक्षर आहे ते म्हणजे एच म्हणजे हायपरटेन्शन, या आजारावरती मेडिटेशन कसा परिणाम करतं, कसा उपयोग होतो, या गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत. तर सुरुवातीला रक्तभार वृद्धी म्हणजेच हायपरटेन्शन या आजाराची व्याप्ती किती प्रचंड आहे हे आपण पाहणार आहोत. तर भारतामध्ये जर त्याचं स्टॅटिस्टिक बघितलं तर दर 4 लोकांमागे एक व्यक्ती रक्तभार वृद्धीने ग्रस्त आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि जेव्हा हे स्टॅटिस्टिक आपण 65 वर्षांच्या पुढील व्यक्तींमध्ये पाहतो तेव्हा दर 2 व्यक्तींमधील एक व्यक्ती ही वाढलेलं ब्लड प्रेशर या आजाराने त्रस्त आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या आजाराची व्याप्ती आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं आपण म्हणायचो की ग्रामीण भागामध्ये हा आजार कमी प्रमाणात आहे, परंतु आता हा जो दोन्ही भागांमधला शहरी आणि ग्रामीण भागामधलं जे अंतर आहे ते पण हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे. आता ग्रामीण भागातील व्यक्तींमध्ये सुद्धा हायपरटेन्शन हा आजार तितक्याच प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे. थँक्स टू मॉडर्न लाईफस्टाईल ह्या ज्या गोष्टी सध्या ग्रामीण भागांपर्यंत सुद्धा जे पोचलेलं आहे, खायचं प्यायचं, आहाराचं, जीवनशैलीचं जे व्यसन लागल्यासारखं जे लोकांना आहे त्याचे परिणाम म्हणून ग्रामीण भागामध्ये सुद्धा आजकाल हायपरटेन्शनचे पेशंट वाढत आहेत. तर ब्लड प्रेशर किंवा वाढलेलं जे ब्लड प्रेशर आहे ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो, हा एक सायलेंट किलर असं या आजाराला नाव देण्यात आलेलं आहे. आणि ते अतिशय योग्य आहे, कारण या आजाराचं निदान व्हायलाच अनेक लोकांमध्ये महिनोन्महिने वर्ष जातात. त्यांच्या शरीरामध्ये हा आजार सुप्तावस्थेमध्ये वाढत असतो, परंतु तो कधीही न तपासला गेल्यामुळं किंवा त्याची जास्त स्पष्ट अशी कुठली लक्षणं न दिसल्यामुळं हा आजार रोगी अनेक वर्ष अंगावरती काढत असतो. परंतु या आजारामुळे होणारं जे वेअर अँड टिअर असतं, जे शरीरामध्ये हा आजार धुमाकूळ घालत असतो वेगवेगळ्या सिस्टीममध्ये, तो मात्र परिणाम हा शरीरामध्ये चालूच असतो. तर आपण हा रक्तभार आजार जो आहे हा समजून घेण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टींची उपमा देईन की जसं आपण म्हणतो की प्लंबिंग असतं, एखादी नळ जे असतात किंवा पाईपलाईन जशी असते त्याचं जे जाळं असतं त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये हे रक्तवाहिन्यांचं जाळं शरीरामध्ये पूर्ण अगदी टोकापर्यंत नखशिखांत हे पसरलेलं आहे. आणि ह्या पाईपलाईन ज्या असतात त्या म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या आहेत. तर जेव्हा कुठल्याही एक फिजिक्सचा आपल्याला नियम माहिती की कुठलाही पाईप असेल, समजा आपण बागेला पाणी घालणारा एखादा पाईप आहे, त्या पाईपमधून जाणारं जे पाणी आहे ते जर विशिष्ट वेगाने विशिष्ट प्रेशरने जर वाहत असेल तर तो पाईप अनेक वर्ष आपल्याला आहे त्या अवस्थेमध्ये राहतो. परंतु तुम्ही विचार करा की त्याच आकाराच्या पाईपमधून जास्त प्रमाणामध्ये जास्त वेगाने जास्त प्रेशरने जर पाणी गेलं तर हळूहळू त्या प्रेशरमुळे त्या पाईपची जी वॉल असते ती हळूहळू झिजायला लागते, त्याच्यावर परिणाम व्हायला लागतो आणि काही वर्षांनी त्यामध्ये क्रॅक्स येणं, तुटणं अशा सुद्धा गोष्टी होतात. तर एक्झॅक्टली ही प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होते. जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं, जेव्हा वेगाने रक्त हे आपल्या रक्तवाहिन्यांमधनं व्हायला लागतं, तेव्हा रक्तवाहिन्याच्या आतमध्ये असलेला जो नाजूक थर असतो तिथं घर्षण व्हायला लागतं आणि तिथे ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा धमनी काठिण्य ज्याला आपण म्हणतो तो आजार तिथं निर्माण व्हायला लागतो. आणि त्यामुळं हळूहळू रक्तवाहिन्यांचा आकार किंवा ल्युमेन जी असते ती कमी व्हायला लागते. आणि त्यामुळं जे शरीरातले महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत, हृदय आहे, किडनी आहे किंवा मेंदू आहे, अशा महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि त्यातूनच मग ब्लड प्रेशर जर जास्त प्रमाणामध्ये असेल, किडनीमधून जास्त प्रेशरने रक्त जात असेल, वाहत असेल, तर किडनी फेल होणं यासारख्या गोष्टी तयार होतात. वाढलेल्या प्रेशरचा लोड हार्टवर येतो. तुम्ही विचार करा की हार्ट हा एक पंप आहे, तो रक्त शरीरामध्ये टोकापर्यंत व्यवस्थित पाठवायचा त्याचं काम आहे. जर पुढे त्याला रेजिस्टन्स असेल, म्हणजे पुढची जी पाईपलाईन आहे, रक्तवाहिन्या आहेत, ह्या जर क्लॉग झालेल्या असतील, अरुंद झालेल्या असतील,
तर आपोआप हार्टवरती लोड येतो. त्यामुळे हृदयाची जी लेफ्ट व्हेंट्रिकल असते त्याच्यावरती लोड येतो, कारण तिथून रक्त हे शरीरामध्ये फेकलं जात असतं आणि त्याच्यामध्ये ती आकाराने विकृतरित्या वाढते आणि त्यामुळं वाढून नंतर हृदयसुद्धा थकून जातं आणि त्याला आपण हार्ट फेल्युअर असं म्हणतो. तर हा सुद्धा आजार याच्यामध्ये होतो. वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे रक्त जे आपल्या हृदयामधली जी इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टीम असते त्यामध्ये पण दोष निर्माण होतो आणि त्यामुळे सडन कार्डियाक अरेस्ट यासारखे जे विकार आहेत ते होतात. आजकाल आपण अनेक गोष्टी पाहतो की झटकन असं झोपेतच व्यक्ती गेली किंवा कोसळली आणि जागीच कार्डियाक अरेस्ट होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तर ह्या गोष्टींचं जे प्रमाण आहे हे भारतासारख्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्याचप्रमाणे हे इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात, अनियमित होतात. त्यामुळे हृदयामध्ये गुठळ्या तयार होतात. ही गुठळी सुटते, ती मेंदूमध्ये जाते आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि त्याचा परिणाम म्हणून पॅरालिसिस यासारखे गंभीर आजार हे निर्माण होतात. पण ह्या सगळ्या आजारांची सुरुवात ही मूळ हायपरटेन्शननी होते, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे हायपरटेन्शन हा एक बेसिक आजार आहे आणि हृदयविकाराची अनेक मोठ्या आजारांची ती एक सुरुवात आहे. त्यामुळे हायपरटेन्शनला हलक्यात घेण्यासारखा हा आजार अजिबात नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर त्याचं स्टॅटिस्टिक काय सांगतं की तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे जर फक्त 20नी वाढलेलं असेल तर तुम्हाला हृदयविकार व्हायची शक्यता ही डबल होते. ही गोष्ट तुम्ही यामध्ये लक्षात घ्या. आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे शेवटी कोरोनरी आर्टरी डिसीज, ज्याला आपण प्रॉपर हृदय रोग म्हणतो, मग त्यापासून इस्चिमिया, अंजायना, हार्ट अटॅक, मायोकार्डियल इन्फार्क्शन, ही सगळी एक चढती भाजणी आहे ती ब्लड प्रेशरपासूनच सुरुवात होते. त्यामुळं या आजाराचं गांभीर्य आपण जरूर लक्षात घ्यावं. आता मुख्य भाग आपण पाहणार आहोत की मेडिटेशन किंवा ध्यान ही गोष्ट ब्लड प्रेशरला डायरेक्टली कशी ॲड्रेस करते, ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी कशी मदत करते. तर हा पुढचं माहिती सुरू होण्याआधी मी एक डिस्क्लेमर तुम्हाला सांगतो की ध्यान किंवा मेडिटेशन ही गोष्ट तुमच्या औषधोपचाराला सबस्टिट्यूट नाही. ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा. एवढी गोष्ट मात्र नक्की होते की तुमचे डोसेस कमी होऊ शकतात ध्यानामुळे ब्लड प्रेशरचे, किंवा बॉर्डर लाईन तुम्ही जर रेंजमध्ये असाल तर ते तुम्ही नॉर्मल रेंजमध्ये येऊ शकता आणि तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ तर नक्की ध्यानाने वाढतं आणि ब्लड प्रेशरमुळे होणारे जे पुढची अनेक कॉम्प्लिकेशन्स आहेत ती मिनिमाइज करण्यासाठी ध्यानाचा नक्की उपयोग होऊ शकतो. तर आता आपण फटाफट पाहूया की कशा पद्धतीने ध्यान हे ब्लड प्रेशरवरती काम करत असतं. तर 2 पद्धतीने. पहिलं आहे ती म्हणजे मानसिक स्तरावर आणि दुसरं आहे ते शारीरिक स्तरावर. तर मानसिक स्तरावरती काय बदल ध्यानाने होतात की जे ब्लड प्रेशरवरती परिणाम करतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला माहिती की मेंदूमध्ये 2 पद्धतीच्या नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह असतात, एक सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. जी व्यक्ती कायम ताणतणावाखाली असते, चिंतित असते, त्याचं सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही जास्त वेळ ॲक्टिवेट राहते. तर ध्यानाने नेमकं होतं काय की तुमचा श्वास, तुमची हृदयाचे ठोके हे संथ होतात, तुम्ही सेफ आहात, सुरक्षित आहात, हे मेंदूला एक प्रकारचा संदेश जातो आणि त्यामुळं पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही तुमची ॲक्टिवेट राहते आणि ताणतणावाला योग्य प्रतिक्रिया द्यायची क्षमता जी असते ती त्या व्यक्तीमध्ये विकसित होते. उदाहरण द्यायचं असेल तर आपण घरचं उदाहरण घेऊया की आपल्या घरातल्या एखाद्या समजा मुलांनी काचेचा बॉल असतो, तो जर त्याच्याकडनं फुटला तर त्याला ती गोष्ट आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान असते. आपण त्याला जर जोरात प्रतिक्रिया दिली तर त्या मुलावरती परिणाम होतोच, परंतु या अँगर किंवा क्रोध जो असतो त्याच्यामुळे आपल्या रक्ताची केमिस्ट्री बिघडत असते आणि त्याचे परिणाम जणू काही बुमरँग झाल्यासारखे आपल्यालाच भोगावे लागतात. ही गोष्ट लक्षात घ्या. एखाद्या आपली मुलगी आहे, तिने एखादी गोष्ट हरवली आहे, तर त्याच्यामागे प्रतिक्रिया किती तीव्र स्वरूपात द्यायची हा जो विवेक आहे हा ध्यान करणाऱ्याच्या व्यक्तीच्या मनामध्ये नक्की निर्माण होतो. आणि एखादी घटना घडली, अनपेक्षित घटना घडली, संकट एखादं आलं आणि त्यावर आपल्याला प्रतिक्रिया द्यायची जी वेळ असते, त्यावर मत व्यक्त करायची वेळ असते, तर याच्यामध्ये एक छोटासा सूक्ष्म गॅप असतो. हा जो गॅप आहे तो ध्यान करणाऱ्या व्यक्तीला समजतो आणि त्यामुळे त्याची प्रतिक्रिया जी असते ती संयमित असते आणि त्याचा फायदा त्या व्यक्तीच्या आरोग्याला होत असतो. चिंता,
अतिविचार आणि भय या गोष्टी तर नक्की कमी होतात ध्यानाने, हे आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम हा ब्लड प्रेशर कमी होण्यावरती होतच असतो. म्हणजे थोडक्यात विवेकपूर्ण विचार प्रक्रिया निर्माण करायचं काम हे मेंदूमध्ये आपण ध्यानामुळे होत असतं. कारण ध्यानामध्ये मी पूर्वीही सांगितलं की आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवरती आपण आपलं ध्यान केंद्रित करत असतो आणि हा भाग आपल्याला सारासार विचार, सारासार विवेक याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणारा हा भाग असतो. आणि लिंबिक सिस्टीममधल्या ॲक्टिव्हिटीज आपल्या कमी होतात. त्यामुळं काय होतं, ओव्हरऑल ध्यानामुळं आपल्या मेंदूची जणू केमिस्ट्रीज बदलून जाते. मेंदूमधून जेव्हा आपण राग, चिडचिड, चिंता, नैराश्य यावेळेस निर्माण होणारे जे ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन, कॉर्टिसॉल हे जे हॉर्मोन्स असतात, ह्या हॉर्मोनची पातळी झपाट्याने ध्यानामुळे कमी होते आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमचं श्वसन संथ होतं, हृदयाचे ठोके कमी व्हायला लागतात आणि हृदय किंवा रक्तवाहिन्या जणू तुमच्या रिलॅक्स होतात. आणि तुम्ही विचार करा की एखादी रक्तवाहिनी आहे, तिथून रक्त वाहतंय, ती रक्तवाहिनी जर रिलॅक्स झाली, डायलेट झाली, रुंद झाली तर त्याचा परिणाम हा आपोआप रक्तदाबावरती होत असतो. त्यामुळे रक्तदाब आपला कमी व्हायला लागतो. तर आत्ता आपण पाहिलं की मानसिक लक्षणं कशी ध्यानाने ॲड्रेस होतात आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारल्यामुळं ब्लड प्रेशर हे तुमचं कसं नियंत्रणात यायला लागतं. आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत की प्रत्यक्ष शारीरिक स्वास्थ्य किंवा शरीरातले जे काही घटक आहेत, अवयव आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यावरती ध्यानाचा परिणाम कसा होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला एंडोथेलियम ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. रक्तवाहिन्यांचे अनेक कोट्स किंवा अनेक थर असतात, तर त्यातला सर्वात आतला जो नाजूक थर असतो की जिथून रक्त वाहत असतं, तर त्याला एंडोथेलियम म्हणतात. आणि या एंडोथेलियमच्या आरोग्यावरती हृदयविकाराचा पूर्ण डोलारा उभा आहे. तर ज्याचं एंडोथेलियम व्यवस्थित असतं तिथून रक्तपुरवठा किंवा रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. तर ध्यान या प्रक्रियेमुळं काय होतं ही गोष्ट तुम्ही नीट समजावून घ्या की त्याच्यामुळे नायट्रिक ऑक्साईड हा एक प्रकारचा एक मॉलिक्यूल आहे, हे एक रसायन आहे, हे आपल्या एंडोथेलियममधून स्त्रवत असतं. आणि ह्या एंडोथेलियममधून स्त्रवत असलेल्या नायट्रिक ऑक्साईडमध्ये अत्यंत अभिनव अशा काही प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत. ते कोणकोणते, तर या नायट्रिक ऑक्साईडमुळं रक्तवाहिन्या रुंद राहतात, रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं, रक्तामध्ये गुठळ्या व्हायची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा याच्यामुळे कमी होते. तर तुम्ही लक्षात घ्या की किती प्रचंड चांगले परिणाम हे नायट्रिक ऑक्साईडमुळे होतात. आणि या नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती ही ध्यानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये होत असते. दुसरा भाग आहे तो म्हणजे ध्यानामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन किंवा सूज निर्माण करणारे जे घटक आहेत ते कमी होतात आणि ॲटोमॅटिकलीच त्यामुळं रक्तवाहिन्या ह्या रिलॅक्स राहायला लागतात. उत्तम झोप ही एक ध्यानाचा अत्यंत एक महत्त्वाचं फलनिष्पत्ती आहे. आणि चांगली झोप जर झाली नाही तर आपण किती चिडचिड करतो, किती रागराग करतो आणि त्याचा परिणाम आपण BP वाढून घेण्यावरती होतो. हे आपल्याला एक दिवस आपण न झोप घेतली तर प्रत्येकाला अनुभव आलेली ही गोष्ट असेल. तर उत्तम झोप येते ध्यानामुळे आणि त्याचा परिणाम BP आपलं नियंत्रित राहण्यासाठी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर गोष्ट काय होत असेल तर जीवनशैलीमधले सुधारणा ज्या आहेत या ध्यानामुळे व्हायला लागतात. जी व्यक्ती नियमित, सातत्यपूर्ण, श्रद्धापूर्वक, चिकाटीने ध्यान करते त्या व्यक्तीचा आहार जो आहे तो व्यवस्थित व्हायला लागतो. कारण आपण बेसावध होतो, आपण अनेक गोष्टी ठरवत असतो, परंतु प्रत्यक्ष जेवायला बसल्यानंतर आपला हा विवेक आपण गमावतो आणि चुकीच्या पद्धतीच्या आपण गोष्टी खातो. तर ध्यान करणाऱ्या व्यक्तीचा आहार जो आहे हा बरोबर निरोगी, सात्विक अशा पद्धतीचा न्यूट्रिशियस डाएट खाण्याकडे त्याचा कल होतो. व्यायाम ही व्यक्ती व्यवस्थित करायला लागते आणि त्यामुळे त्याचा फायदा हायपरटेन्शनसाठी होतो आणि सकारात्मक दृष्टी त्या व्यक्तीची निर्माण होते. दुसरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं की व्यसनं जी असतात, कारण काय होतं, जी व्यक्ती ध्यान करत नाही त्या व्यक्तीला जीवनातल्या अनेक घटनांमुळे नैराश्य यायची, चिडचिड व्हायची, भीती व्हायची अनेक कारणं असतात आणि त्यापासून पळवाट म्हणून ती व्यक्ती अनेक चुकीच्या गोष्टींचा आधार घ्यायला लागते, व्यसनांच्या आहारी जाते.
परंतु ध्यानामुळे हा विवेक जागरूक झाल्यामुळे तुम्हाला व्यसनांची गरज लागत नाही. तुमच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येते, ताणाला तोंड द्यायची क्षमता तुम्हाला निर्माण होते. त्यामुळे तुम्हाला हे जे क्विक फिक्स असतात, छोटे छोटे चुकीच्या गोष्टी असतात, त्या गोष्टींचा आधार घेण्याची तुम्हाला गरज लागत नाही. आणि माइंडफुल ईटिंग, आपोआप ती व्यक्ती अत्यंत योग्य लक्षपूर्वक आहार घ्यायला लागते. त्यामुळं ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी कारणीभूत होणाऱ्या ज्या गोष्टी असतात ते म्हणजे जास्त मीठ, जास्त साखर, मैदायुक्त पदार्थ खाणे, तळलेल्या गोष्टी खाणे, प्रोसेस्ड फूड खाणे, या गोष्टी खाण्याचा कल त्या व्यक्तीचा आपोआप कमी व्हायला लागतो आणि आपोआपच ब्लड प्रेशरचे आकडे हे कमी 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 यायला लागतात. आणि मित्रांनो, मला सांगायला तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडेल की ध्यान आणि हायपरटेन्शन या गोष्टीवर जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये, अनेक संस्थांमध्ये भरपूर क्लिनिकल ट्रायल्स झालेल्या आहेत आणि याच्यामुळे 5 ते 10 नी तुमचं सिस्टॉलिक किंवा डायस्टॉलिक 5नी तुमचं 5 काउंटनी 5 मिलीमीटरनी तुमचं ब्लड प्रेशर हे खाली येऊ शकतं. आणि हा एक सिग्निफिकंट आकडा आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही बॉर्डर लाईनकडून जेव्हा ट्रीटेबल या कंडिशनमध्ये जात असता, वेळीच तुम्ही ध्यानाचा जर आधार घेतला तर तुम्हाला औषधोपचार घेण्याची गरज टळू शकते. तर मित्रांनो, खरं तर ही गोष्ट म्हणजे भारतासाठी एक प्रकारची शोचनीय असे म्हणावं लागेल. कारण भारत हे जे राष्ट्र आहे, या राष्ट्राने सगळ्या जगाला अध्यात्म शिकवलं, या राष्ट्राने योग शिकवला, या राष्ट्राने ध्यान शिकवलं, परंतु दुर्दैवाने आज हाच भारत डायबेटीस, हायपरटेन्शन, हृदयविकार यांची राजधानी बनू पाहत आहे. आणि आपल्यावर त्यामुळं सुजाण नागरिक असल्यामुळे ही खरोखरीच जबाबदारी आहे की आपण ध्यान जर व्यवस्थित जर केलं तर आपल्याला या अनेक गंभीर आजारांपासून एक प्रकारची ढाल ही आपल्याला नक्की मिळू शकते. तर प्रत्येकाने ही गोष्ट जरूर मनावर घ्यावी आणि आजपासूनच ध्यानाला आपलं मित्र बनवावं. धन्यवाद.